तर मंडळी, आपण आता आलोय शांतिनिकेतन इथं भरलेल्या सर्वात मोठं कृषी प्रदर्शन बघण्यासाठी. आणि आतमध्ये भरपूर असे स्टॉल लागलेत, नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहेत. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही बघणार आहे, सर्व काही स्टॉल वगैरे सगळे बघायला भेटणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या याचं जर लोकेशन सांगायचं झालं तर सांगली जिल्ह्यातील शांतिनिकेतन कॉलेज आहे का नाही, बरोबर त्याच्या ग्राउंडवरच आहे. आणि त्याचबरोबर हे कृषी प्रदर्शन बघण्यासाठी का नाही तुम्हाला भावानो कोणतेही चार्जेस नाही आहेत, कोणतीही एंट्री फीज नाही आहे, फुल ऑफ कॉस्ट आहे. त्यामुळे बिंदास्त येऊन बघू शकता. आता हे कृषी प्रदर्शन असल्यामुळे का नाही इथला प्रत्येक स्टॉल हा शेतीच्या रिलेटेडच असतो, ज्यामध्ये नवीन नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात, नवीन जे टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट झाली असेल तर ती पण इथं दाखवलेली असते बघा. त्याचबरोबर शेतीसाठी जेवढं पण दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक अशा गोष्टी आहेत, ज्यामध्ये खतं आली, बी बियाणे आलेत, रोपं आली, त्याचबरोबर औषधं आलीत, वेगवेगळे मशिनरीज आली, ट्रॅक्टर आलीत, नांगरणे आलीत. प्रत्येक मशीन जे कोळपायचं, पेरणी करायचं मशीन झालं, घास कटिंग करायचं मशीन झालं, आणि हे पॉवर ड्रिलर मशीन तर इथं फक्त 25,000 रुपयालाच आहे बघा. अशी प्रत्येक मशिनरी आणि का नाही पीक जर आपल्याला जास्तीत जास्त घ्यायचं असेल तर त्याच्या रिलेटेड पण इथं सगळं मटेरियल तुम्हाला बघायला मिळेल. आता ही जी मशीन दिसते का ना भावानो, ही आहे घास कटिंगची मशीन आणि ही मॉडिफाईड केली आहे बघा. आणि त्याचंच इंजिन वापरून अजून बाकी सगळ्या मशिनरीज तयार केलेल्या आहेत. केवढं भारी आहे बघा. त्याचबरोबर हे बघा, हे मग, पाटी, बकेट, त्याचबरोबर बुट्टी, सुपली ही आपल्याला काय डेली बेसिसवर लागते. हे प्रदर्शन का ना भावानो भरपूर मोठं होतं आणि जिकडे बघल तिकडे नुसतं स्टॉलच दिसाल. आणि त्यात मी फर्स्ट टाइमच आलेलो कृषी प्रदर्शनला. असलं भारी वाटायला का नाही. त्यात इथं येण्याचा एक फायदा झाला की मला अशा काही गोष्टी होत्या की ज्या की माहितच नव्हत्या आणि इथं आल्यावर त्या कळाल्या आणि त्याचा उपयोग काय असतो तो पण कळा. आता शेती आली म्हणले की सगळी जनावरं पण आलीत बघा, गाई, म्हशी, शेळ्या, बैल. तर त्यांच्यासाठी पण इथं खाद्यासाठी का नाही स्टॉल ठेवलेले आहेत वेगवेगळे. पुढे गेल्यावर का नाही मला माझी सगळ्यात फेवरेट वस्तू दिसली. तुम्ही सांगा बरं काय असेल ते, मी तर दाखवणारच आहे सोडा तुम्हाला. आता व्हिडिओ मध्ये काय समोर दिसायला लागले सोडा, तो म्हणजे ड्रोन. हो, आता या ड्रोन बद्दल आपल्याला काही जास्त माहित नव्हतं, त्यामुळे आपण दादांनाच विचारलो. त्याच्याबरोबर तुम्हाला एक बॅटरी सेट भेटतो. हे 22,000 प्लस 22,000 एमएच दोन बॅटरी आहेत. असाच अजून एक सेट भेटतो. हा सेट तुम्हाला 21 मिनिटाचा बॅकअप देतो आणि तुम्हाला याच्यामध्ये 17 लिटर मध्ये तुम्हाला 2 एकरची फवारणी होती. 22 मिनिटांमध्ये 2 एकर नाही, 18 मिनिटांमध्ये होते, पण बॅकअप एक्स्ट्रा, कारण की अर्धा बॅकअप शिल्लक ठेवतो. कारण की कधी कधी आपल्याला उतरायला चान्स पुढे भेटत नाही, मग त्याच्यामुळे त्याला एक्स्ट्रा ठेवायचं असतं. त्याच्यामुळे हा 21 मिनिटाचा बॅकअप आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला चार्जर भेटतो. चार्जर तुम्हाला 25 मिनिटांमध्ये फुल बॅटरी परत चार्जिंग होते. म्हणजे एक तुम्ही फवारणी परत दुसरी बॅटरी चार्जिंग होऊन जाईल. याला कॅमेरा दिलेला आहे, जर कुठं पाहिजे असेल एरिया वगैरे आपण पाहू शकता. याचं लाईट आहे, मागे इंडिकेटर आहे, हा जीपीएस आहे, हा पवन कंपनीचा ड्रोन आहे. याची प्राइस कशी काय? याची प्राइस आहे 6 लाख रुपये. तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला 40% अनुदान भेटलं जातं. जर महिला बचत गट असेल तुमचा तर 80% अनुदान. याच्यामध्ये ऍप द्वारे तुम्ही मॅपिंग करू शकता आणि फवारणी करू शकता. मॅन्युअल पण आहे ना ऑटो पण आहे. लायसन भेटतं तुम्हाला. 7 दिवसाचं ट्रेनिंग असतं आणि तुम्हाला वेगळं एक ट्रेनिंग पण दिलं जातं. एकदम बेस्ट इन्फॉर्मेशन दिली दादांनी. आणि पुढे गेल्यावर का ना अजून एक ड्रोन दिसला आणि तो पण एवढा भारी दिसाल ना भावानो बघा तुम्ही. इथं का नाही मी अजून एक अजीब बघितलेला सीन दाखवतो थांबा तुम्हाला. हे ऊस बघा 13007 केवढा उंच आहे बघा, एकदम जबरदस्त आहे. असं युनिक काहीतरी नवीन तुम्हाला इथं आल्यावर बघायला भेटेल. एवढं भरपूर स्टॉल लागलेत का नाही भावानो, इथं फिरून फिरून तुम्हाला जाम वैताग गेलं बघा. समोर गेल्यावर मी अजून एक मशीन बघितलं, ते म्हणजे वेट लॉस करायची मशीन. आणि असं पण शेतात काम करून करून कुठं वजन वाढते, वजन कमीच होतं. हा, पण मशासाठी भारी आहे बघा. अख्खं स्टॉल फिरलो आणि वारणा लस्सी जवळ येऊन थांबलो. आता एवढं सगळं फिरून थांबणारच की, पण जाताना टेन्शन घेऊ नका, कारण इथं लास्टला तुम्हाला फूड स्टॉल पण बघायला भेटतात. त्यामुळे खाऊन जावा बिंदास.